गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. द ऑर्डर 3-dimensional arrangement of particles in a crystal is described using two terms, namely lattice and basis. The crystal lattice and basis is a geometrical arrangement of points in a 3-dimensional periodic array. आज आपल्याला युनिट सेलचे टाईपसुद्धा बघायचे आहेत. क्रिस्टल लॅटिस हा पॉईंट सुरू करायचा आहे. क्रिस्टल लॅटिस तुम्हाला माहिती आहे की कुठलाही क्रिस्टल हा वेगवेगळ्या पार्टिकल्सनी तयार झालेला असतो. कन्सिडर एक क्रिस्टल कन्सिडर करा ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की रेग्युलर आणि रिपीटिंग पॅटर्न असतो. एकसारखे पार्टिकल्स प्रेझेंट असतात. इट कन्स्टिट्यूट्स ऑफ पार्टिकल्स. मग पार्टिकल्स कोणते असतात तर ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स. हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. नाऊ व्हेन वी रिप्लेस दीज पार्टिकल्स विथ रिप्रेझेंटेटिव्ह पॉईंट, ह्या पार्टिकलच्या ऐवजी आपण जर पॉईंट कन्सिडर केला, अ क्रिस्टल लॅटिस इज कन्सिडर. पॉईंट कन्सिडर करून तुम्हाला क्रिस्टल लॅटिस त्याला म्हणता येईल. क्रिस्टल लॅटिसची डेफिनेशन काय मग इज डिफाईन्ड ॲज द 3-dimensional स्ट्रक्चर रिप्रेझेंटेड डायग्रॅमॅटिकली सच दॅट ईच पार्टिकल इज डेपिक्टेड ॲज अ पॉईंट. सच अन अरेंजमेंट इज नोन ॲज क्रिस्टल लॅटिस. म्हणजे पार्टिकलच्या ऐवजी पॉईंट कन्सिडर करून जी अरेंजमेंट तयार होईल त्याला आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. मग देअर आर 14 पॉसिबल 3-dimensional लॅटिसेस. असे पॉसिबिलिटीज किती आहेत तर 14 आहेत. दीज लॅटिसेस आर नेम्ड आफ्टर द फ्रेंच मॅथमॅटिशियन हू फर्स्ट डिस्कवर्ड इट. ज्यांनी याचा शोध लावला ते फ्रेंच मॅथमॅटिशियन होते ब्रॅव्हिस लॅटिसेस. म्हणून आपण या लॅटिसेसला नाव दिलं आहे ब्रॅव्हिस लॅटिसेस. याचे टाईप्स पुढे तुम्हाला दिले आहे. रोम्बोहेड्रल, ऑर्थोरोम्बिक फेस सेंटर्ड, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक एंड सेंटर, मोनोक्लिनिक, हेक्झागोनल, अशा प्रकारचे एकूण 14 लॅटिसेस आपल्याला बघायला मिळतात. क्युबिक फेस सेंटर्ड, क्युबिक बॉडी सेंटर्ड, ट्रायक्लिनिक, अशा वेगवेगळे तुमच्या बुकमध्ये एक चार्ट दिला आहे. त्यामुळे तुम्हाला बघून घ्यायचं आहे कशा प्रकारच्या ह्या अरेंजमेंट्स असतात. आता आपण बघूया क्रिस्टल लॅटिसचे काही कॅरेक्टर्स जे ज्यावरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं लॅटिस म्हणजे काय. तर याच्यामध्ये जे पार्टिकल ज्या ठिकाणी असतं त्याला आपण लॅटिस पॉईंट किंवा लॅटिस साईट असंही म्हणतो. ज्या ठिकाणी आपला पार्टिकल म्हणजेच ॲटम, आयन और मॉलिक्यूल प्रेझेंट असेल. कारण आपला पार्टिकल म्हणजे कोण, ॲटम, मॉलिक्यूल और आयन असा असतो. मग ह्या सगळ्यांनी जोडून तयार झालेल्या एका कॉम्बिनेशनला, एका स्ट्रक्चरला आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. डायग्राममध्ये रेड कलरचे जे पॉईंट्स आहेत त्यांना आपण लॅटिस पॉईंट असं म्हणतो. मग ही वेगवेगळी जी अरेंजमेंट आहे ही एका कॉम्बिनेशन नंबर ऑफ पार्टिकल्सच्या कॉम्बिनेशननी एक युनिट सेल तयार होते आणि अशा अनेक युनिट सेल्सनी आपला क्रिस्टल लॅटिस तयार होतो. म्हणजेच थोडक्यात काय, लॅटिस युनिट म्हणजे एक, म्हणजे लॅटिसमधली एक सेल म्हणजे युनिट सेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या युनिट सेल्स आणि अनेक युनिट सेल्स एकत्र झाल्यानंतर जो तयार होतो तो असतो आपला क्रिस्टल लॅटिस. हा तयार झालेला येलो कलरचा पूर्ण तयार झालेला क्रिस्टल लॅटिस आहे. याच्यातला एक क्यूब जर आपण वेगळा केला तर त्याला तुम्हाला युनिट सेल म्हणता येईल. आणि त्याच्यातला जर रेड कलरचे जे पॉईंट्स आहेत त्यांना आपण पार्टिकल्स असं म्हणू. मग ह्या एका युनिट सेलमध्ये काय काय असतं तर बघायचं झालं तर पार्टिकल्स असतात. ए, बी आणि सी ह्या साईड्स असतात ज्याला आपण एजेस म्हणू युनिट सेलच्या, ज्या अलॉंग दी एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस असतात. प्रत्येकच वेळी ह्या परपेंडिक्युलर टू इच अदर असतील असंही नाही. कधी त्या असतील कधी नसतील. दोन्ही प्रकारच्या कंडिशन्स आपल्याकडे असतात. आणि अलॉंग द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस असल्यामुळे यांच्यामधल्या अँगलला अल्फा, बीटा आणि गॅमा आणि अशा 3 अँगल्सला आपण डिनोट करतो. हे अँगल्स कधी सेम असू शकतात, कधी डिफरंटही असू शकतात. अशा पद्धतीने युनिट सेलची अरेंजमेंट किंवा युनिट सेलचे कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात घेता येतील. याची डायग्राम सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये फिगर 1.1 पेज नंबर 5 दिलेली आहे युनिट सेलची. ती तुम्हाला निरखून बघायची आहे, ड्रॉ करून बघायची आहे. ठीक आहे. आत्ताच आपण युनिट सेल म्हणजे काय पाहिलं. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे 1.4.3 तुमच्या पुस्तकानुसार टाईप्स ऑफ युनिट सेल. टाईप्स ऑफ युनिट सेल बेसिकली याचे 2 टाईप्स पडतात. दॅट इज फर्स्ट वन इज primitive type unit cell and second one is centered unit cell. First, when the constituent particles are present only at the corners of the unit cell, then it is called as
प्रिमिटिव्ह युनिट सेल, म्हणजे पार्टिकल्स फक्त कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि सेंटर्डवाले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट अदर पोझिशन अलॉंग विथ दी कॉर्नर, म्हणजे कॉर्नर सोडून इतर ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्यांना सेंटर्ड युनिट सेल म्हणतो. सेंटर्ड युनिट सेलचे एकूण 3 टाईप पडतात. पहिला बॉडी सेंटर्ड, दुसरा फेस सेंटर्ड आणि तिसरा एंड सेंटर्ड. सो पहिला आहे बॉडी सेंटर्ड, म्हणजे टोटल युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल प्रेझेंट असतो. अशा टाईपच्या युनिट सेलला आपण बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजेच BCC असं सुद्धा म्हणतो. आणि सेकंड टाईप आहे फेस सेंटर्ड. यामध्ये तुमच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट दी 6 फेसेस ऑफ अलॉंग विथ द कॉर्नर, म्हणजे कॉर्नरचे 8 + 6 फेसेसला 6 असे युनिट सेल प्रेझेंट असतात. त्यांना आपण FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणतो. थर्ड टाईप आहे एंड सेंटर्ड. इफ द कन्सिडर्ड पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट दी सेंटर्स ॲट एनी 2 अपोजिट फेसेस, म्हणजे कोणत्याही 2 अपोजिट म्हणजे वरच्या खालच्या किंवा आजूच्या बाजूच्या अशा फेसेसला प्रेझेंट असणाऱ्यांना आपण एंड सेंटर्ड युनिट सेल असं म्हणतो. आता हे झाले तुमचे 3 मेन टाईप याचे युनिट सेलचे: सिम्पल क्युबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक सेल. आता आपण वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत, म्हणजे ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल किती प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ईच युनिट सेल जी आपल्या क्रिस्टलमध्ये प्रेझेंट आहे ती इतर युनिट सेल्सला नेहमी टच होत असते. तर प्रत्येक लॅटिस पॉईंटला एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असतो, 1.1 पार्टिकल. दस द कन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट दी लॅटिस पॉईंट मे बी शेअर्ड बाय अनादर नंबर ऑफ युनिट सेल, म्हणजे एक पार्टिकल इतर युनिट सेल बरोबर सुद्धा शेअर झालेला असतो. म्हणून त्याला एका युनिट सेल संबंधी आपल्याला मर्यादित ठेवता येत नाही. जो कॉर्नरचा ॲटम प्रेझेंट असतो आपल्या युनिट सेलमध्ये तो सुद्धा इतर युनिट सेल बरोबर शेअर झालेला असतो. सपोज एका कॉर्नरला प्रेझेंट आहे तर त्याच्या वर 2 युनिट सेल असतात, खाली 2 युनिट सेल असतात. अशा प्रकारे तो आणि त्याच्या आजूला आणि बाजूला असे 2 युनिट सेल, अशा प्रकारे 8 युनिट सेल असतात. म्हणून प्रत्येक ॲटम, प्रत्येक पार्टिकल हा 8 वेळा शेअर झालेला असतो. सपोज एखादा पार्टिकल तुमच्या फेसला प्रेझेंट आहे, फेसवर, कॉर्नरला नाही, फेसवर प्रेझेंट असलेला ॲटम हा जर सेंटरला प्रेझेंट असेल त्या फेसच्या तर तो 2 युनिट सेल बरोबर शेअर होतो. अँड ॲटम प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ दी फेस ऑफ अ युनिट सेल कॉन्ट्रीब्युट्स 1/2 ॲटम टू ईच युनिट सेल. आणि जो बॉडी सेंटरला प्रेझेंट असणारा पार्टिकल आहे, पार्टिकल म्हणजेच ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल, तो प्रत्येक युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट आहे. सो तो फुल्ली कॉन्ट्रीब्युशन देतो एका युनिट सेलच्या प्रती. सो तो कुठल्याही सेलबरोबर शेअर होत नाही. जो एज सेंटर ॲटम असतो, जो एजवर प्रेझेंट असतो म्हणजे त्याच्या बाजूवर प्रेझेंट असतो, तो 4 बरोबर शेअर झालेला असतो, 2 खाली आणि 2 वरती. अशा प्रकारे एजवर प्रेझेंट असलेला पार्टिकल हा 4 युनिट सेल बरोबर शेअर होतो. सो इट्स कॉन्ट्रीब्यूट ओनली 1/4 ऑफ इट सेल्फ टू अ युनिट सेल. अशा प्रकारे ह्या युनिट सेलमधले पार्टिकल्स हे शेअर होत असतात. मग आता आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन बघायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत क्युबिक युनिट सेल. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती ॲटम प्रेझेंट असतात ते कॅल्क्युलेट करणार आहोत. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नरवर 8 पार्टिकल प्रेझेंट असतात. सो हे जे 8 कॉर्नर्स आहे हे 8 कॉर्नर इक्वली शेअर होतात बाय 8 युनिट सेल. हेन्स ईच कॉर्नर ॲटम कॉन्ट्रीब्यूट इट्स 1/8 ॲटम टू ईच युनिट सेल. म्हणजे प्रत्येक ॲटम प्रेझेंट असलेला 8 कॉर्नरवरचा प्रत्येक ॲटम हा 8 युनिट सेल बरोबर शेअर होत असतो. म्हणून तो 8 × 1/8 इक्वल्स टू 1 ॲटम. हेन्स सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन ओनली 1 ॲटम. इट कंटेन ओनली 1 ॲटम. सो आता आपण वळूया नेक्स्ट क्युबिक सेलकडे आपल्या, जी असते बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर म्हणजे जिच्या बॉडीच्या सेंटरमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट असतो. इन बॉडी सेंटर युनिट सेल देर आर 8 ॲटम्स.
ॲज युजल सिम्पल क्युबिक युनिट सेलसारखं 8 त्याच्यामध्ये कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि एक ॲटम हा सेंटरला प्रेझेंट असतो. 8 कॉर्नरवरचे ॲटम्स जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करतात, 1/8 वेळेला शेअर होतात आणि जो सेंटरला प्रेझेंट असतो तो एक ॲटम, म्हणजे असा 8 कॉर्नरवरून मिळालेला एक आणि सेंटरवरचा एक असे 1+1 दोन पार्टिकल्स बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो दस इट्स कॉन्ट्रीब्युशन टू इट्स युनिट सेल इज होल, हेन्स द नंबर ऑफ ॲटम पर बॉडी सेंटर्ड युनिट सेल इज 1+1 = 2. मग बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये किती ॲटम असतात तर 2 ॲटम प्रेझेंट असतात. हे कॅल्क्युलेशन झालं बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचं. 1+1 = 2. Therefore, number of atoms per unit cell equals to 2 atoms in body centered cubic unit cell. आता नेक्स्ट आहे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आपला थर्ड टाईप पडतो युनिट सेलचा जो आहे फेस सेंटर्ड, म्हणजे त्याच्या प्रत्येक फेसला एक एक पार्टिकल प्रेझेंट असतो. देअर आर 8 ॲटम्स ॲट दी कॉर्नर पोझिशन. जसे प्रत्येक युनिट सेलमध्ये 8 आहेत ते 8 आहेतच, सो ते 1/8 वेळेला शेअर होतात, म्हणजे तो एक ॲटम आपल्याला पकडावा लागेल 1 ॲटम. ते 8 झाले, 8 वेळेला शेअर झाले, हेन्स 1/8 × 1 = 1 ॲटम. यानंतर एकूण 6 फेसेस असतात, 4 बाजूचे 4 आणि वरचा आणि खालचा असे 2, एकूण झाले 6 फेसेस. सो ईच ॲटम ऑफ फेस सेंटर शेअर्ड बिटवीन 2 ॲडजसंट युनिट सेल, दस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ 6 सच फेसेस सेंटर ॲटम टू द युनिट सेल इज 6 × 1/2, कारण तो आजूबाजूच्या एका युनिट सेलबरोबर तो शेअर झालेला आहे, म्हणून 6 फेसेसचा अर्धा 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 असा पकडून आपल्याला त्याची जर सम केली म्हणजे 6 × 1/2 = 3 ॲटम. देअरफॉर द टोटल नंबर ऑफ ॲटम पर फेस सेंटर्ड युनिट सेल इज 1 अगोदरचा प्लस हे 3 म्हणजे 1 + 3 = 4 ॲटम्स और 4 पार्टिकल्स इन द फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता कॅल्क्युलेशन नीट बघा एकदा. 8 कॉर्नर ॲटम्स झाले इंटू मल्टिप्लिकेशन 1/8 = झाला 1 ॲटम. 6 फेसेस असतात म्हणून 6 फेस सेंटर्ड ॲटम मल्टिप्लाइड बाय 1/2 ॲटम, कारण तो आजूबाजूच्यांबरोबर शेअर झाला आहे म्हणून अर्धा पकडतो आपण, पर युनिट सेल = 6 × 1/2 = 3 ॲटम. Therefore, total number of atoms per unit cell = 4 atoms. Hence, एकूण फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये किती ॲटम झाले? द फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल कंटेन 4 atoms of an element.